मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आजच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा व संदर्भातील बांगलादेश सीमाबंदीचा कांदा निर्यातीला फटका, शेतकरी निर्यातदार आर्थिक संकटात। बघू शकता, बांगलादेश सरकारने गेल्या 5 महिन्यापासून भारतीय कांद्याच्या आयातीवर निर्बंध घातल्यामुळे भारतातून होणारी कांदा निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे। याचा थेट परिणाम भारतीय कांदा बाजारपेठेवर निर्यातदार आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होत असून निर्यातीवर निर्बंधामुळे कांद्याचे बाजारभाव कोसळत असल्याचं आर्थिक गणित बिघडलं आहे आणि भारत या ठिकाणी आपल्या कांद्याच्या निर्यातीपैकी 40% कांदा केवळ बांगलादेशमध्ये निर्यात करतो। एकट्या 2024-25 आर्थिक वर्षात भारताने बांगलादेशात 4.80 लाख मेट्रिक टन कांदा पाठवून सुमारे 1724 कोटी रुपयाचे परकीय चलन मिळाले होते। मात्र यावर्षी बांगलादेशात स्थानिक पातळीवर विक्रमी कांदा उत्पादन झाल्याने तेथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे रक्षण करण्याच्या हेतूने तेथील सरकारने आयातीवर 100% निर्यात शुल्क लागू केले। परिणामी भारतीय कांद्याचे दर बांगलादेशातील बाजारात स्पर्धात्मक राहिले नाहीत आणि आयात जवळपास थांबण्यात आली। त्यामुळे बांगलादेशातून मागणी नसल्याने लासलगाव, नाशिक, सोलापूर, पुणे, अहिल्यानगर या प्रमुख बाजारपेठेत सध्या कांद्याचे दर प्रति क्विंटल 1200 ते 1500 रुपयापर्यंत खाली आले आहेत आणि यावर्षी रब्बी हंगामात राज्यात कांद्याचे उत्पादन चांगले झाले, पण निर्यात बंद असल्यामुळे स्थानिक बाजारपेठेमध्ये पुरवठा अधिक असून मागणी मर्यादित आहे। परिणामी दरात घसरण झाली आहे। दररोज हजारो क्विंटल कांदा आवक होत असून मागणी तुलनेने खूपच कमी आहे। साठवणूक आणि वाहतूक खर्च वाढल्यामुळे व्यापारालाही तोटा होत आहे। कांदा 800 रुपयावर आला तर मंजुरी व वाहतूक खर्चही निघत नाही। जमिनीवर पिकलेले कांदा आज मार्केटमध्ये विक्रीस नेला तर खर्चही भरून निघत नाही, अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब, कमेंट करा सांगा। तर भेटूया पुढे, तोपर्यंत थांबतो। जय महाराष्ट्र, जय श्री धन्यवाद। सबस्क्राईब आणि लाईक, कमेंट करा सांगा। व्हिडिओ पुढे, तोपर्यंत थांबतो। जय महाराष्ट्र, जय श्री धन्यवाद।